काल आपलं महाराष्ट्र सीईटी सेलचं एमबीबीएस बीडीएस वालं सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स आलं. आता या सीट मॅट्रिक्सला आपण जर का फर्स्ट राऊंडच्या सीट मॅट्रिक्स सोबत कम्पेअर केलं तर नक्कीच किती मुलांनी जॉईनिंग केलेलं आहे, किती सीट्स वॅकंट आहे, त्याचा आता या येणाऱ्या राऊंडच्या कट ऑफवर काही इफेक्ट होईल का? तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज आता सध्या आपल्याला बांधता येऊ शकतो. कट ऑफ खूप खाली येईल का जिथं आहे तिथं थांबल? तर याचं उत्तर तुम्ही स्वतः सुद्धा शोधू शकता. बघा कशा पद्धतीनं. तर आता हे जे नंबर 1चं कॉलेज तुम्हाला दिलेलं दिसतं ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचं. तर या कॉलेजमध्ये सुरुवातीला फर्स्ट राऊंडला 210 सीटचं इंटेक दिलेलं होतं. पण आता ज्यावेळेस सेकंड राऊंडचं काल सीट मॅट्रिक्स आलं तर कॉलेजचं नाव हेच आहे, पण यामध्ये ज्या आता सीट्स वॅकंट आहेत तर त्या आहेत फक्त 46 सीट. म्हणजे थोडक्यात कॅटेगरीनुसार सुद्धा खूप कमी सीट्स या कॉलेजमध्ये आता सध्या उपलब्ध आहे. मुलांनी कॉलेज जॉईन करून ठेवलेलं आहे. फ्री एक्झिटचा विचार जास्त मुलांनी केलेला नव्हता, तर त्यामुळं या कॉलेजचं जॉईनिंग जे आहे तर ते खूप सारं झालेलं आपल्याला दिसतं. 210 पैकी फक्त 46 सीट्स या कॉलेजमध्ये बाकी आहे. बाकी मुलांनी जॉईनिंग करून अपग्रेडेशनसाठी ते गेलेले असतील. नक्कीच आता जर समजा त्यांना ऑल इंडियामधून काही एम्स वगैरे त्यांनी जर टाकलेलं असेल, त्यांनी जर सोडलं तर परत पुढच्या राऊंडला काय होईल काय नाही तर ते सांगता येणार नाही. पण आता सध्या आपण आत्ताचा विचार करूया. बघा आता हे जे नंबर 2चं जे कॉलेज आहे की जे आहे एलटी मेडिकल कॉलेज मुंबईचं, तर याचं जे सुरुवातीचं जे पहिल्या राऊंडसाठी होत्या तर त्या 170 सीट आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. कारण हे 200चं इंटेकचं कॉलेज आहे, त्यापैकी 30 सीट या ऑल इंडियामध्ये जातात एमसीसी वर. 170 सीट आलेल्या होत्या. आता फर्स्ट राऊंड मध्ये याचं जे जॉईनिंग झालेलं आहे तर ते जॉईनिंग संपून फक्त 19 सीट उरलेले आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती लोकांनी त्या ठिकाणी, किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हे कॉलेज जॉईन केलेलं आहे. फक्त 19 सीट उरलेले आहे. नक्कीच आता रिटेन्शन फॉर्म भरला नाही भरला तर हे जे क्लिअर वॅकन्सी असते तर यावरून लक्षात येत असते, क्लिअर वॅकन्सीच्या यावरून. पण आता अजून जर समजा आता एक विचार केला आपण की फर्स्ट राऊंड मध्ये टोटल किती सीट्स होत्या, आता टोटल कॉलेजेस किती होते तर ते एकदा चेक करूया आपण. बघा 41 कॉलेजेस होते पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंटचे एमबीबीएस वाले. आता 41 कॉलेजेसमध्ये ज्या सीट्स होत्या तर त्या होत्या 4919 स्टेट कोटासाठी. ठीक आहे, कॅटेगरीनुसार या वेगवेगळ्या सीट्स यामध्ये तुम्हाला दिसत आहेत की कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स होत्या. पण फर्स्ट राऊंड मध्ये एवढ्या टोटल सीट्स होत्या आणि टोटल कॉलेजेस जे होते गव्हर्नमेंट एडेड वाले तर ते 41 कॉलेजेस होते. आता जर समजा आपण हाच विचार सेकंड राऊंड साठी जर का केला तर काय झालेलं दिसतं बघा. जे 41 कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये एक कॉलेज जे आहे तर त्याचं या ठिकाणी इन्क्रीज झालेलं दिसतं आपल्याला. बघा हे 42 कॉलेजेस आलेले आहे. जसं की पहिल्यामध्ये 41 कॉलेजेस होते तर आता हेच इन्क्रीज झालेले आहे आणि हे जे कॉलेज आहेत तर हे 42 झालेले आहे. थोडक्यात जे आपलं नवीन कॉलेज आलेलं आहे मुंबईवालं तर ते या ठिकाणी इन्क्रीज झालेलं आहे. पण टोटल ज्या सीट्स आहेत तर त्या किती आहे नेमक्या मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं. पहिल्या राऊंडला 4919 सीट्स आहेत. ओके, फर्स्ट राऊंड साठी. आणि हेच राऊंड संपल्याच्या नंतर ज्या सीट्स उरल्या सेकंड राऊंड मध्ये आल्या तर त्या इथं दिलेल्या आहे. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी फक्त 557 सीट बाकी आहे सेकंड राऊंड साठी. मग आता प्रश्न असा येतो की सर आता कट ऑफवर याचा काय इफेक्ट होईल. तर तुम्ही विचार करू शकता कट ऑफ खाली येईल का, आणि आला तर किती खाली येईल असा. कारण पहिल्या राऊंड मध्ये एवढ्या सीट्स होत्या आणि सेकंड राऊंड मध्ये एवढ्याच राहिल्या. मग यावरून तुम्ही गव्हर्नमेंट एमबीबीएसचा एक अंदाज बांधू शकता की जर समजा 4900च्या सीट्स मध्ये जो कट ऑफ होता मग त्यापेक्षा पण 557 मध्ये जास्त तो खाली येईल का, हा अंदाज तुम्ही करू शकता. आता हेच जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला एमबीबीएस बीडीएस वाल्या तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंड मध्ये जे प्रायव्हेट कॉलेज होते तर ते होते 23. ठीक आहे, आता या 23 मध्ये काय झालेलं आहे की हे जे आर के दमानी नावाचं कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरचं, तर नक्कीच त्याचं इंटेक वाढलेलं आहे. आणि यामध्ये आता या ज्या सीट्स आहेत तर या सेकंड राऊंड मध्ये यायला पाहिजे होत्या पण आलेल्या नाही. बघा या 50 सीट्स इथं आणि ह्या 50च आहे इकडं. ठीक आहे, आता एक जर आपण विचार केला या कॉलेजचा तर हे 50 सीट्स वाला आहे. आता सेकंड राऊंड मध्ये याच्या इंटेक वाढलेत का तर हे आपण एकदा चेक करू. हे फर्स्ट राऊंडचं झालं आणि फर्स्ट राऊंड मध्ये त्याच्या सीट ज्या आहेत 50 होत्या. सेकंड राऊंड मध्ये हे जे छत्रपती संभाजीनगर वाला आपलं कॉलेज आहे तर याच्या सीट्स नेमक्या किती आलेल्या आहेत तर ते पण एकदा आपण चेक करून घेऊया. ओके, पहिल्या राऊंड साठी 50 सीट्स होत्या. सेकंड राऊंड मध्ये कॉलेजमध्ये काही वाढ झालेली आहे का तर आता हे बघा हे नंबर 1, 2, 3 हे कॉलेजेस आलेले आणि एक मिनिट हे बीडीएस वर गेलो आपण. हे 23 कॉलेजेस आहेत. म्हणजे थोडक्यात इकडं पण 23 आहे. ओके, आणि सेकंड राऊंड मध्ये पण 23च कॉलेज आहे.
सेम नंबर ऑफ कॉलेजेस आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पण आता हे जे छत्रपती संभाजीनगरवाला कॉलेज आहे, पहिल्या राऊंडमध्ये फक्त 50 सीट्स होत्या. पण सेकंड राऊंडमध्ये त्या 150 झालेल्या आहेत. तर हा मोठा डिफरन्स तुम्हाला इथं 100 सीटची वाढ झालेली आहे सेकंड राऊंडसाठी. ओके. सेकंड राऊंडमध्ये ह्या पूर्ण वॅकंट्स राहतील, चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध राहतील. पण आता ज्या पहिल्या राऊंडच्या सीट्स आहेत, की ज्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये होत्या 3,219. ओके. 3,219 फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी. आता सेकंड राऊंडमध्ये ज्या सीट्स उरलेल्या आहेत, तर त्या आहेत फक्त 950. म्हणजे इन्क्रिमेंट होऊन सीट्स वाढून फक्त 950 सीट्स आहे. आता यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की या कितीनं सीट्स कमी झाल्या आणि याचा इफेक्ट आता काय होईल काय नाही तर ते आपल्याला राऊंड लागल्यावर कळणार आहे. पण फारसा पण कट ऑफवर काही इफेक्ट होईल असं मला तरी वाटत नाही. कारण नंबर ऑफ ज्या सीट्स आहेत तर त्या खूप कमी राहिलेल्या आहेत. मुलांनी जॉईनिंग केलेलं असेल, अपग्रेडेशन मध्ये ते गेलेले असतील, हा विषय तर आपल्याला समजून जातो. पण त्यांना जेव्हा दुसरं कॉलेज मिळेल तर तेव्हाच यातली ती सीट्स वॅकंट होणार आहे. तर तेव्हा कुठं कट ऑफवर इफेक्ट होईल. दुसरं त्यांना कॉलेज मिळालं, ते वरती गेले, वरच्या कॉलेजमध्ये गेले, तेव्हा खालच्या विद्यार्थ्याला ती सीट दिली जाईल. पण नंबर ऑफ सीट्स वॅकंट ज्या आहेत त्या फक्त 950 आहे. आता हे झालं एमबीबीएस बद्दल. आता सेम याच पीडीएफ मध्ये तुम्ही बीडीएस चा पण विचार करू शकता. बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 318 सीट्स होत्या फर्स्ट राऊंड साठी आणि 5 कॉलेजेस होते. हेच 5 कॉलेजेस परत सेकंड राऊंड मध्ये आले आणि या ज्या सीट्स आहेत त्या 154 आहे. 318 आणि 154 जवळपास अर्ध्याचा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अर्ध्यापेक्षा थोडं कमी आहे. आता जर समजा आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर पहिल्या राऊंड मध्ये 25 कॉलेजेस होते बीडीएसचे आणि सेकंड राऊंड मध्ये सुद्धा 25च आहे. पहिल्या राऊंडच्या ज्या सीट्स होत्या तर त्या होत्या 2400. ओके. 2400 सीट्स आहेत आणि सेकंड राऊंड मध्ये ज्या बीडीएसच्या सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या तर त्या 1650 आहे. तर यामध्ये सुद्धा खूप बदल आहे. आता याच्या सीट जास्त वॅकंट आहे. बीडीएसच्या कट ऑफवर याचा इफेक्ट बऱ्यापैकी होऊ शकतो. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल सबस्क्राईब करून एक लाईक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आज आपण थांबूया. ओके. बाय.